आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे मी करत असलेले काम आणि सांगलीमध्ये कृष्णाई महोत्सवाचे केलेले आयोजन यामुळे माझी एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे। ती माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठीच चुकीची माहिती पसरवली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये 2001 साली वारसा हक्कानुसार मी सफाई कामगार म्हणून कामावर रुजू झालो होतो। मात्र 2005 साली मला निलंबित करण्यात आलं होतं। 2013 पर्यंत उदरनिर्वाह निधी मला देण्यात आला होता। मात्र 2013 नंतर कोणतीही निधी किंवा देय मी घेतलेले नाही। पूर्वी सेवेत असताना प्रामाणिकपणे काम केलं आणि राजकारणात आल्यापासून या ठिकाणी सुद्धा प्रामाणिकपणे मी काम करत आहे। मी मनपाच्या कोणत्याही पगाराची चोरी केली नाही असा खुलासा शिवसेना जिल्हा संघटन प्रमुख आणि मेहतर समाजाचे नेते महेंद्र चंडाळे यांनी केला। सांगलीमध्ये महेंद्र चंडाळ हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। सर्व राजकीय पदांचे राजीनामे देऊन मी पुन्हा सफाई कामगार होण्यास तयार आहे अशी माहितीही नेते महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे। माझं नाव महेंद्र चंडाळे। मी 2001 साली महापालिकेमध्ये लाडपागी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती मिळाली। त्यानंतर 2005 पर्यंत मी कामावर रुजू होतो। 2005ला मला निलंबित करण्यात आले एका गुन्ह्यामध्ये माझं नाव आल्यामुळे, आणि त्यानंतर मी जामीनवर असताना उदरनिर्वाह निधी म्हणून शासनाची जी तरतूद आहे, ज्या निलंबित कर्मचाऱ्यांना ती दिली जाते, ती देण्यात येत होती। त्याचा कालखंड हा 2006 ते 2013 फेब्रुवारीपर्यंतचा आहे। तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पदावर किंवा कोणत्याही राजकीय संघटनेत नव्हतो। त्यानंतर 2013 फेब्रुवारीनंतर मला कोणत्याही प्रकारचा निधी देय झालेला नाही आहे किंवा दिलेला नाही आहे। तसा पूर्ण रेकॉर्ड मी महापालिकेतनं माहिती अधिकारातून मिळवलेला आहे। आणि त्यानंतर मी राजकीय पदावर काम करत असताना मी महापालिकेच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये पण नगरसेवकसाठी उमेदवारी लढवलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं या सांगली नगरीसाठी सेवा करणारा मी एक सेवाचारी। संस्थेत असताना प्रामाणिक मी सेवा केलेली आहे। संस्था सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, एका राजकीय संघटनेत काम करत असताना मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। माझ्या मनात कुठलीही खोट किंवा पाप नाही आहे। म्हणून आजची प्रेस घेऊन परवा लागलेल्या बातमीचा मी आज रोजी खुलासा करत आहे। मी कोणत्याही पगाराची चोरी केलेली नाही आहे। मी कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं महापालिकेतनं कोणत्याही प्रकारचा निधी घेतलेला नाही आहे। खऱ्या अर्थानं महापालिकेच्या काही आडमुठे धोरणाला मी प्रत्येक वेळी विरोध करून त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे। जर मला तिथनं काही मिळत असतं तर कदाचित मी अशा काही गोष्टी केल्या नसत्या, हे त्याचा सक्षम पुरावा आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला की मागच्या 2 वर्षामध्ये आपण कृष्णामाईसारखा चांगला महोत्सव या ठिकाणी साजरा करू शकलो। या सगळ्यामुळे माझी झालेली सांगली नगरीतली प्रतिमा पाहता कुणाच्या तरी मनामध्ये द्वेषभावना आली आणि त्याला आधारित हे माझ्या विरुद्ध कटकारस्थान करून माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी केलं गेलेलं षडयंत्र होतं। आणि खऱ्या अर्थानं त्याचे सक्षम पुरावे आज रोजी आपल्या सर्व पत्रकार बंधूंसमोर, सांगलीकरांसमोर मी ठेवत आहे। खऱ्या अर्थानं मी काहीही चुकीचं वागलेलो नाही। आणि जर पुढे जाऊन पुढे जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर या राजकीय पदाचा सुद्धा आज रोजी मी राजीनामा द्यायला तयार आहे। महापालिकेच्या खातेनिहाय चौकशीलाही मी सामोरे जायला तयार आहे। जर उद्याला जर वाटलं, माझ्या कुटुंबियांना वाटलं, तुमच्यासारख्या सहकार्यांना वाटलं की मी त्या महापालिकेत पुन्हा रुजू होऊन त्या ठिकाणी तेच सफाईचं काम केलं पाहिजे, तर मी ती सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहे। पुन्हा सज्ज होऊन काम करायला तयार आहे। कारण आयुष्यात येऊन सगळं होता येतं आहे, एक सफाई कर्मचारी होता येत नाही। कारण लोकांकडून होणारा मान अपमान सहन करून लोकांना सेवा देणारी जमात म्हणजे ही सफाई कर्मचारी आहेत। आणि त्याचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर तुम्हाला मुघल काळापासून तर आत्तापर्यंतचा हिंदुत्वासाठी त्याग करणारा, बलिदान करणारा सगळ्यात मोठा समाज म्हणून हा सफाई कर्मचारी वर्ग आहे। लक्षात घ्या, ज्या त्यावेळी ज्या त्या महान लोकांनी त्याग केला, बलिदान दिलं, त्या लोकांनी थोरत्वाला गेले, परंतु आमच्या पूर्वजांनी त्या काळी हिंदुत्वासाठी केलेला बलिदान ते आज तगायत आम्ही भोगत आहोत। आणि माहीत नाही की पुढं आणि किती भोगावं लागेल। आणि या माध्यमातून मला एक महापालिकेला सांगणं असेल की ज्या पद्धतीनं चुकीच्या वागणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर तुम्ही ही कारवाई केली,
त्याच पद्धतीने महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे काही चुकीचं आपल्या महापालिकेमध्ये घडतंय त्याच्यावर पण तुम्ही त्वरित कारवाई करावी, कारण ती जी काही स्थावर मालमत्ता ते वापरतात, ते सफाई कर्मचारी क्वार्टर्स म्हणून ज्या ठिकाणी राहत आहेत त्याचा ते घरभाडा स्वरूपात त्यांच्या पगारातून कपात होते आणि परत त्यांच्याकडून घरपट्टीही वसूल केली जाते. ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे, कारण एकाच मालमत्तेसाठी दोन दोन प्रकारचे कर घेणे हे कोणत्याही कायद्यामध्ये योग्य नाही आहे आणि त्या लोकांवर होणारे अन्याय, त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. कारण लाडपागे समितीच्या योजनेचा एकच या ठिकाणी प्रयत्न आहे की ह्या लोकांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे. जर तुम्ही आर्थिक उन्नतीच त्यांची खोडीत काढला तर सामाजिक होणार नाही, शैक्षणिक होणार नाही. खऱ्या अर्थाने या सगळ्यावर आपण योग्य तो निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.